आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात आज पुरुषोत्तम अधिक मासातील कमला एकादशीचा योग आलाय। श्रींचं दर्शन घेण्यासाठी त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी इथे गर्दी केली आहे। संपूर्ण संत नगरीमध्ये गडगड गणात बोते असा जयघोष होतोय। श्रींची पूजा, आरती आणि महाप्रसादाचं दैनंदिन वितरण देखील सुरू आहे। त्यामुळे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। आज विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरीमध्ये आपण पाहू शकता की आज पुरुषोत्तम अधिक मासातील ही कमला एकादशी आहे। हे थेट दृश्य आपण शेगावातून पाहू शकता। संत नगरी शेगावातील हे दृश्य आहे आणि सकाळची वेळ आहे। सुरुवातीला जवळपास सध्या श्रींच्या दर्शनाकरिता 2 तासाच्या पेक्षा जास्त वेळ सध्या श्रींच्या समाधी दर्शन करता लागत आहे आणि तसंच श्रीमुख दर्शन, गादीचे दर्शन व याकरता देखील भाविकांची मोठी रांग इथे लागलेला आपल्याला दिसून येत आहे। सकाळपासूनच नित्यक्रमाने श्रींची जी पूजा अर्चा असते, आरती असते, त्यानंतर आज दिवसभर इथे प्रसाद जो असतो नित्यक्रमाचा तो देखील भाविक इथे आलेले घेणार आहेत। तर संपूर्ण राज्यातून आलेले श्रींच्या दर्शनाकरता आलेले आणि विशेष म्हणजे आज कमला एकादशी आहे आणि ही अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासात आलेली आहे। थेट दृश्य आपण शेगावातून पाहू शकता की भाविक सकाळपासूनच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नम्रतेने श्रींचे दर्शन घेत आहेत व आपली सेवा ही श्रींच्या चरणी अर्पण करत आहे। पुन्हा एकदा पाहू शकता की कशा पद्धतीने इथे श्रींचे भक्त जे आलेले आहेत आपल्याला सांगू शकता। माऊली, आपण कुठून आले? कुठून आले आपण दर्शनाकरता? पाहू शकता की जशा पद्धतीने सकाळपासून इथे भाविक आलेले आहे आणि आपली सेवा श्रद्धा ही श्रींच्या चरणी अर्पण करत आहे। एकंदरीत आज दिवसभरच गणगण गणात बोतेच्या गजरामध्ये ही संपूर्ण संत नगरी नाव निघणार आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, शेगाव।